तिकडे लातूरमध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको केलाय। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं लातूर इथे लांबजना पाठीजवळ रास्ता रोको आंदोलन झालंय। कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची मदत देण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लातूर जिल्ह्याच्या लांबजना पाटीवर शेतकरी संघटनेच्या वतीनं क्रांतिकारी शेतकरीच्या संघटनेच्या वतीनं जे आहे ते आज आंदोलन करण्यात आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळापासून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तर 2 लाखापर्यंतची मागणी जी आहे ते कर्जमाफी जे परतफेड करतात त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इतर मागण्यासाठी यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे, मात्र अजूनही पावलं उचलत नसल्यानं दुष्काळी परिस्थिती जाहीर करा या सगळ्या मागण्यासाठी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आपण पाहू शकता। या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा देखील लागल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफी कर्जाच्या आणि इतर मुद्द्यावरून जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। माझ्यासोबत शेतकरी आहे, कशासाठी आंदोलन करताय? यावर्षी जवळपास 3 महिने झाला पाऊस समाधानकारक नाही, पिकांनी माना टाकलेत, म्हणून आम्ही आज रस्त्यावर येऊन सरकारला सांगू इच्छितो की कोरडा दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला मदत करा। तसंच गतवर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उजनीला येऊन जाहीर केले होते 17,500 रुपये पीक विमा, ती सुद्धा आम्हाला मिळाला नाही। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याची मागणी आमची अशी आहे की सन्मानपूर्वक त्याला 2 लाख रुपये मिळावे। कवर हे आंदोलन सुरू राहणार आहे? हे आंदोलन संपणार नाही। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला जोपर्यंत 2 लाख रुपये दिले जाणार नाहीत तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकरांनी जो उभा केलेला एल्गार आहे तो एल्गार महाराष्ट्रामध्ये थांबणार नाही। येणाऱ्या 27 तारखेला मुंबईला मुख्यमंत्र्याचा वर्षा बंगला लिलावात काढा आणि शेतकऱ्याला 2 लाख प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला द्या, अन्यथा याला रस्त्यावरची लढाई सरकार आणि आमच्या दोघांतला संघर्ष अटळ असणार आहे। शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि जर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जे यांची मागणी आहे हे पूर्ण जर झाली नाही तर मुंबईला धडको असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात येतोय। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।